नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय वनभोजन करायला. बल्ल्यांनी आज पार्टी ठेवलेली आहे. बल्ल्यांच्या प्रीतम पवार साहेबांनी एक्स्ट्रा पेड करून आणि फोटोग्राफर वनभोजन करायला चाललोय आपण. आज बाकी पब्लिक गेले किराणा आणायला, बाकी गेली पातेल बितेल आणलेत, बाकीची सगळी तयारी झाली आहे की जात आहे स्मारक वरती. आपले फॉरेस्टर भरत भाऊ आलेले आहेत. खूप दिवसातून वनभोजनचा प्लॅन. आपण सगळे आज वनभोजन करायला निघालेले आहेत. सगळे काही फुल पब्लिक एक्सायटेड आहे. सगळ्या फाट्या पिट्या घेऊन चाललोय. सगळं साहित्य आहे. लॅबचे सगळे मित्रमंडळ. गुजरात हायवेवरती आलोय आता आपण. सगळी पब्लिक मागं. पाणी घेऊन चल रे. सगळं येत आहेत. आता इथं थांबलोय आम्ही. घाट इथून सुरू होईल. आहेत सगळेजण. 2-3 मेंबर मागे असल्या कारणाने थांबलोय आता. बीचच्या जंगलामध्ये जाऊन राहिलो आम्ही आज. आमच्या इकडचं मस्त वातावरण, दरी खोऱ्यातला भाग तुम्ही बघू शकता समोर कॅमेरा. घाटातील निसर्गरम्य परिसर, चारी बाजूने घनदाट जंगल. नशीब असेल तर टायगर मिळेल. नशीब असेल तर टायगर मिळेल, कारण की हा भाग हा टायगर झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे. सध्या जंगलामध्ये वाघांचा आणि बिबट्यांचा तुडतुडा झालेला आहे. इथं धरण आहे, शेवटला छोटासा डॅम आहे. मिनरल वॉटर पाणी पिणी घेऊन सगळं. इथं विहीर आहे, पण बघू आता विहिरीचं पाणी चांगलं असेल तर पिऊ. हे आहे बघा. काय रे, काकडी बिकडी दही, व्हेज पुलाव, सगळं रेसिपी पातेली रेसिपी. कापा, बाकीचे मिरच्या कापा, बाकीचे जे असतील ते कापा. प्रत्येकाने एक एक काम करायचं असं ठरवलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक पाया पडून घेऊ द्या. निसर्गात आल्यावर पहिल्यांदा कोणती गोष्ट करायची असेल तर पाया पडतो आपण. नाही रे नको, नंतर आधी पेटू ना. प्रीमियम क्वालिटीचे तांदूळ खातो आम्ही. बासमती आहे का? हो, बासमती. आता मेन्यू आहे व्हेज पुलाव. त्यासाठी प्रीमियम क्वालिटीचे तांदूळ मागवलेले आहेत. आज प्रथमच आपल्या पार्टीत सहभागी झालेले आहेत समीर सर. काय म्हणणं आहे तुमचं आजचं? काही नाही, फार सुंदर नियोजन आहे. बघू आता. प्रत्येक वेळेस राहत आहे, नाही करतो. नाही, राहू आता राहू आपण. कोण आहे तो मॅन वर्सेस वाईल्ड वाला? पानं घेऊन आलोय. भाज्या कापायला पानं लागते आपल्याला. पानं स्वच्छ आपण धुवून घेणार आहेत. सागाचे पानं आहेत, त्यावरती कांदा वगैरे जे कापायचं असेल ते योग्य प्रकारे धुवून कापून घेऊ.
अजून चूल नाही पेटली का? पेटवा ना. मला आता लहानपणीची आठवण आली डायरेक्ट. लहानपणी शाळेत आम्ही तर मला लहान असल्यासारखं आत्ता वाटून राहिलं. मस्त लहानपणी इथंच वनभोजनाला यायचो आम्ही. आमची शाळा इथंच आणायची वनभोजनासाठी. बाकी मित्रांचा चाललाय खेकडा धरायचा प्लॅन आहे की बोला खेकडा धरायला जाय ना. खेकडा धरा चालला प्रीतम भाऊ आणि मी आणि महेश आपले. खेकडा शोधायला सुरुवात झालेली आहे. दगडा उचलून काढतोय. ती पण अजून काय इकडं इस्तू पेटलेली नाही. अर्धा तास झाला इस्तू पेटवण्यात सफल. संपूर्ण आपली एकच कौशिक काहीतरी करा यायला का अजून पेटत नाही. थांबा एक मिनिट. त्याला म्हणजे ते हे होईल. भाडा आणला पाहिजे ना तिकडून. डायरेक्ट जमा फॉरेस्ट मध्ये झाला पाहिजे असं. तयारी झालेली आहे. बाकी तयारी इकडे चालू आहे. तळला का पनीर? या ठिकाणी पनीर किती टक्के झालंय तळून? 70% झालंय. 70% झालंय का? 30% बाकी. जास्त वेळ लागणार आहे. अजून 5 मिनिटं लागतील.
मला 2 पानं द्या, हे खाली देतो. पानं द्या. काय करायचं बाजूला उतरायला का 100% आपले पनीर ठेवून झालेले आहे. आता फक्त मसाला त्या गाण्यात काम बाकी आहे. बघा आला लसूण पेस्ट तयार करण्यात कुशल असे आमचे कामगार. बासमती चावलचा इकडं वास घेतोय पण तुम्हाला वास येणार नाही. दाखव. बासमती प्रीमियम तांदूळ बासमती इथं आणलेला आहे. प्रीतम भाऊ काय तांदळाचा वास कसा येतोय? प्युअर क्वालिटी का? मी आता असाच खाणार आहे. ताराच नव खाव रे. 3 किलो आपण तांदूळ आणणार आहे. जवळजवळ 15 ते 17 जण आहेत. 3 किलो पुरेल रे. हेच ते उशिरा येणारे लेट येणारे आचारी आलेले आहेत. आचारी तुमच्यासाठी आम्ही इकडे थांबलेलो. काय म्हणणं आहे? असं आचारी हॅरी पॉटर आहे तो. तिकडून हे खूप लांबून आलेले आहेत. त्र्यंबकेश्वरतून आलेले होते. खास 50 रुपये कॉन्ट्री दिल्या कारणाने त्यांनी 50च्या स्पीडने गाडी चालवत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. टाका सगळे आहेत ना सगळं टाका. टाका थोडंसंच होतं ते स्पेशल आचार्य आहेत. ग्रुपमध्ये असा कोणता असतो तो खूप कष्टाळू आणि मेहनती असतो तो आपला बलवंत आहे. आर्यन आहे. त्यांनी खूप लांबून असा सरपण गोळा करून आणलाय. चालू आहे. काय नरेंद्र भाऊ किती टक्के झालाय? 10%. फक्त 10%. फक्त 10%. इकडून घे ना असा डायरेक्ट मध्ये होऊन. हा कोणती दही आणले? डेअरी पावर दही एकदम भारी. ऍड करतोय. स्पॉन्सर केलाय काय? आपण कोशिंबिरीसाठी खास आणलेलं आहे. कोशिंबीरसाठी का? ओके सांग. प्रत्येकाचं सांग ना. आणि आता आपण फ्लावर आणलेले इकडे गाजर आमच्याकडे आमच्या सगळ्या दुकानातलं आहे. दुकानात मिळतं कधी. दुकानाचं नाव काय आहे तुमच्या? दुकानाचं नाव नाही. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 37, 38. जस्ट मस्तपैकी आंघोळ झाली. वळालं
आता जवळजवळ 50-70% झालेलं आहे जेवणाची तयारी. आता इकडं महेंद्र प्रॉपर पद्धतीने इथं व्हेज पुलाव बिर्याणी, खिले तांदूळ. काय भूक लागली का मग रम्या? काय भूक लागली का नाही? बाबा बोडा मारणार आहे. मुडा मांडायला आम्ही आता केळीच्या पानात चाललोय जेवायला. आज सगळं निसर्गरम्य निसर्ग वातावरणात. माझ्यासोबत आहे महेंद्र. काय आणलंच का नाही कापायला? इथून पाणी काढलं तर काय मग अशी. इथून आम्ही प्यायचं पाणी आणलेलं मग अशी. केळीची पानं तिथं आहेत. केळीचं पानं इथं कापू राहिला जेवणासाठी. जेवण तयार झालंय जवळजवळ. तिकडची साईडचा काप नाही बस. नरेंद्र भाऊ झालाय का? शिजलाय रे. शिजले. जवळजवळ 100% आपली तयार आहे व्हेज पुलाव बिर्याणी. खाऊन बघ ना. शिजले का बरंच तर? ओके. देवाला ठेवतोय आपण इथं. पापड पण टाका. हा आपण निसर्गात जेवण करायला तर निसर्ग देवतेला एक आपल्याकडे पद्धत आहे. निसर्ग देवतेला आपण कुठेतरी ठेवून देतो साईडला. आपण हे ठेवून दिलेलं आहे देवाला. भल्या भूक लागले का? एकमेव शेवटपर्यंत टिकून राहिलेला व्यक्ती खाण्याच्या बाबतीत श्याम आणि माणिक. एक गेले अजून. खाऊन खाऊन फुले सगळं. तात्यांसाठी आमचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष श्री तात्या उपस्थित नसल्यामुळे त्यांची खंत व्यक्त करण्यात येते. तात्यांवरचा तुम्ही खा आज. तात्यांवरचं तुम्ही खा. बल्ली खात तात्यांवरचं तिकडं बल्ली खात. हा एवढा तात्यांसाठी भात उरलेला आहे. तात्या आणि अनिल भाऊ. स्टार्टिंग कशी घे. हा सगळे मागून राहा ना. ओके वल्ले थांबा थांबा. ओके
होत्या मस्त हसू तुझं करता मला वेडा दुनिया तुझ्या मागे माझा विचार करला कोडा 24 तुझ्या नावाचा वाचतो मी पाडा वेडा मी वेडा वेडा तुझ्याच मागे वेडा अगं पोरी किती सुंदर तुला देवाने बनवले व त्याने त्यातून माझा तुला मित्र बनवलं तुम्हाला दे तू एकदा नाही दोनदा नाही 100 वेळा दे मी पाहिजे हजारो पोरी पण तुझ्यासाठी कोण नाही जितकी तुझ्या डोळ्यात नशा तुमच्या दारूत नाही बचावण्यासाठी सगळे तुला करतात ते उठले ते तुला SMS करतात सगळे थर्ट करतात खरं प्रेम तुझ्या समर्पित करता तुझ्याशिवाय मला आता काहीच नाही चित्तर नाही जेवण लागते गोड नाही लागते पहान असता माझं असतं विसरलेलं सांग रागाने तू दिवसभर मला केलंच की पण जाते कसे मनात तू माझे इच्छा अति पोरा हजार पण मनाला इच्छा करत जातो योग्य खरं प्रेम मिळणं असं खूपच मोठं भाग्य ओके आपलं वनभोजन झालेलं आहे सगळे मित्रमंडळ असं खुश आहे पोट भरून जेवलेले आहे आपण इथं कोणत्या प्रकारचे प्लास्टिक वगैरे काही ठेवलेलं नाही तर तुम्ही जेव्हा येता असं वनभोजन वगैरे करता तर प्लास्टिक वगैरे तिथं टाकून जाता ते चुकीचं आहे धोक्याचं आहे म्हणून आम्ही प्लास्टिक वगैरे परत चाललोय आता घरी झाले सगळा काय कसं एक नंबर काय पब्लिक काय वाटते प्रत्येकाने बोला रे रॅप बिड बलीचा रॅप झाला इतक्यात आणि सगळे निघलोय आपण जेवण वगैरे काय कसं होतं सगळं सगळंच भारी संडे फंडे एकदम